नवी मुंबई पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची उचलबांगडी करण्यासाठी नवी मुंबईचे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांशी काल चर्चा केली। वर्षा बंगल्यावरती झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाल्याचं नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी सांगितलेलं आहे। मुख्यमंत्र्यांना भेटण्याआधी या नगरसेवकांनी मातोश्रीवरती जाऊन उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेतली। लोकप्रतिनिधींच्या भावनांचा आदर ठेवा, अन्यथा कायदा बदला, असं आवाहन यावेळी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना केलंय। गोष्ट गंभीर आहे आणि त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या सगळ्यांच्या भावनांचा तुम्ही आदर करा, नाहीतर मग हे कायदेच काढून टाका, नाहीतर मी कायदे बदलून टाका आणि कायद्यात दुरुस्ती करून तुम्ही यांना अविश्वास ठराव मंजूर करण्याचा जो काही अधिकार असेल तो काढून टाका आणि मग मुख्यमंत्री आणि जे म्हणतील त्याचप्रमाणे कारभार चालवा। आम्ही वेळ मागितली आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला वेळ दिली आणि त्यांना भेटलो, त्यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली। आम्ही पूर्णपणे आशावादी आहोत, आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि आमचा लोकशाहीवर आणि लोकशाही मानणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे। एकीकडे तुकाराम मुंढेंना हटवण्याची नगरसेवकांनी जोरदार मागणी केलेली आहे, तर दुसरीकडे मुंढेंनी कारवाईचा सपाटा सुरूच ठेवलेला आहे। नवी मुंबईतील नेरूळ या ठिकाणी डी.वाय. पाटील शिक्षण संकुलामध्ये अनधिकृतपणे इमारतींचं बांधकाम सुरू आहे। या 9 मजली इमारतींची बांधकाम परवानगीच मुंढेंनी रद्द केली असून ही इमारत जमीनदोस्त करण्याचे आदेश देण्यात आलेत। डी.वाय. पाटील समूहाकडून पार्किंगच्या जागेवरती ही इमारत बांधण्यात येते, त्यामुळे ही इमारत अनधिकृत ठरवत 30 दिवसांमध्ये इमारत जमीनदोस्त करण्याचे आदेश मुंढेंनी दिले। करण जोहरच्या ए दिल है मुश्किल चित्रपटाला मनसेचा विरोध शमलेला असला तरी आता संभाजी ब्रिगेड आणि पतितपावन संघटनेनं या चित्रपटाला विरोध केलेला आहे। कल्याणमधल्या सर्वोदय मॉलमधील SM5 थिएटरमधील ए दिल है मुश्किलच्या प्रदर्शनाला संभाजी ब्रिगेडनं विरोध केलेला आहे। पाकिस्तानी कलाकार असलेला हा चित्रपट दाखवू नये अशी मागणी यावेळी करण्यात आली, तर दुसरीकडे कोल्हापुरात पतितपावन संघटनेने चित्रपटाला विरोध केलाय। पार्वती मल्टीप्लेक्स समोर पतितपावन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली आणि शो बंद पाडला। आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं 4 दिवस दिवाळी असल्यामुळे शांततेच्या मार्गाने आंदोलन करू। संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही चित्रपट बोर्ड, सेन्सर बोर्ड यांच्यापर्यंत देखील पोहोचू आणि याच्या पुढचे आलेले पाकिस्तानी कलाकार सहभाग असलेले चित्रपट इथे प्रदर्शित करून दिले जाणार नाही। तिकडे मीरा रोडमधील बनावट कॉल सेंटर प्रकरणी अमेरिकेने 61 भारतीयांविरोधात गुन्हे दाखल केलेले आहेत, तर दुसरीकडे ठाणे पोलिसांनी नवा खुलासा केलेला आहे। बनावट कॉल सेंटरचा मास्टरमाइंड सागर ठक्कर याचा क्रिकेटर विराट कोहलीशी त्याचं कनेक्शन असल्याचं समोर आलेलं आहे, कारण विराट कोहलीने त्याची आलिशान ऑडी कार सागर ठक्करलाच विकली। ठाणे पोलिसांनी ही कार जप्त केलेली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विराट कोहलीने ऑडी कार ही 2.5 कोटी रुपयांना आरोपी सागर ठक्करला विकली होती। विराटकडून विकत घेतलेली कार सागर ठक्करने त्याच्या प्रेयसीला भेट दिल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे। ये कार उसने जब रेड शुरू हो गई उसके बाद ये कार छुपा के हरियाणा में, दिल्ली के नजदीक हरियाणा में छुपा के रखी हुई थी। डॉक्यूमेंट्स दिखाते हैं कि ये कार पहले श्री विराट कोहली की थी, वो ओनरशिप है और बहुत ही महंगी इंपोर्टेड कार है। हँगिंग गार्डन नावाने परिचित असणाऱ्या कमला नेहरू उद्यान आता फिरोजशाह मेहता उद्यानाचा लवकरच कायापालट करण्यात येणार आहे। तसा प्रस्ताव पालिकेच्या स्थायी समितीत पाठवण्यात आलेला आहे। हँगिंग गार्डनच्या सुशोभीकरणासाठी अनेक बदल सुचवण्यात आलेले आहेत। कमला नेहरू आणि फिरोजशाह मेहता उद्यानांना जोडणाऱ्या पुलाचा त्या प्रस्तावामध्ये समावेश आहे। आता स्थायी समितीकडून या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान सुशोभीकरणानंतर हँगिंग गार्डनचा नवा लुक कसा असेल या संदर्भातला हा व्हिडिओ YouTube वरती अपलोड करण्यात आला आहे। त्या स्लोपमध्ये प्लांटेशन, त्या स्लोपमध्ये वॉकिंगची ट्रॅक्स क्रिएट करणे अशा प्रकारची आहे। त्याची निविदा जी आहे ते काढण्यात आलेली आहे आणि लवकरच त्याची मसुदा पत्र स्थायी समितीपुढे जाणार आहे। याशिवाय सेकंड स्टेजमध्ये त्या ठिकाणी जे संपूर्ण वॉकिंग प्रमोनाड, व्ह्यूइंग गॅलरीज, एम्पी थिएटरला फ्रेंडली एम्पी थिएटर वगैरे वगैरे अशा प्रकारचे प्रॉपर लाइटिंग हे सगळी गोष्टी करण्यात येणार आहे।
पालघरच्या वरई फाटा इथे मोठ्या प्रमाणावरती स्फोटकांचा साठा सापडलेला होता। या प्रकरणामध्ये एक्सप्लोजिव्ह सबस्टन्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मात्र अद्याप ही स्फोटकं नेमकी कुठून आली याचा तपास लागलेला नाही। दिवाळीपूर्वी एवढ्या मोठ्या संख्येने स्फोटकं सापडल्यामुळे ही मुंबईसाठी धोक्याची घंटा मानली जाते। दरम्यान काल पहाटे 5:30 वाजता मुंबई एटीएस, ठाणे एटीएस आणि पालघर एटीएसने संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गानजीक आरबीआयच्या एका गोदामात जमिनीखाली प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ही स्फोटकं पुरून ठेवण्यात आली होती। जिलेटिनच्या कांड्या आणि डिटोनेटर असा जवळपास 12 किलो स्फोटकांचा साठा एटीएसने ताब्यात घेतलाय। अन्न आणि औषध प्रशासन विभागाने भेसळ माफियांविरोधात केलेली कारवाई अपुरी पडत असल्याचं पाहायला मिळतंय। कारण नालासोपारामध्ये अतिशय गलिच्छ वातावरणामध्ये मिठाई तयार केली जात असल्याचं माझाच्या कॅमेऱ्यात कैद झालंय। तुमच्या आमच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार मुंबई आणि लगतच्या उपनगरांमध्ये सर्रास सुरू आहे। नालासोपारा पूर्व इथल्या वसंत नगरीमध्ये निकृष्ट दर्जाची मिठाई तयार केली जात असल्याचं उघडकीस आलंय। हा सगळा प्रकार दिवसाढवळ्या सुरू असताना अन्न आणि औषध प्रशासन विभागानं कारवाई का केली नाही असा सवाल सर्वांना सतावतोय। विठुरायाच्या पंढरीमध्ये दीपोत्सवाच्या निमित्ताने चंद्रभागेचा तीर लक्ष दिव्यांनी न्हाऊन निघाला। गेली 15 वर्ष हा दीपोत्सव चंद्रभागेच्या घाटावर आणि तीरावर साजरा केला जातोय। काल संध्याकाळी हजारो पणत्यांनी चंद्रभागेच्या घाटाला झळाळी दिली। त्यानंतर वाळवंटातील मंदिरं आणि चंद्रभागा तीर पणत्यांनी उजळून टाकण्यात आला। चंद्रभागेच्या वाळवंटात नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी करत दिवाळी साजरी केली। विठुरायाच्या पंढरीमध्ये दीपोत्सवाच्या निमित्ताने चंद्रभागेचा तीर लक्ष दिव्यांनी न्हाऊन निघाला। गेली 15 वर्ष हा दीपोत्सव चंद्रभागेच्या घाटावर आणि तीरावर साजरा केला जातोय। काल संध्याकाळी हजारो पणत्यांनी चंद्रभागेच्या घाटाला झळाळी दिली। त्यानंतर वाळवंटातील मंदिरं आणि चंद्रभागा तीर पणत्यांनी उजळून टाकण्यात आला। चंद्रभागेच्या वाळवंटात नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी करत दिवाळी साजरी केली। दिवाळीच्याच निमित्ताने पुण्यातील शनिवार वाड्यावरती रोषणाई करण्यात आलेली आहे। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून लेझर शोने हा परिसर झळाळून निघालेला आहे। दिव्यांची रोषणाई पाहण्यासाठी शनिवार वाड्यावरती पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती। तिकडे कोल्हापूरमध्ये स्मशानभूमीमध्ये काम करणाऱ्या महानगरपालिकेच्या 40 कामगारांसाठी यंदाची दिवाळी अनोखी ठरलेली आहे। प्रजासत्ताक संस्था आणि कोल्हापूरमधील मान्यवरांनी अचानक स्मशानात जाऊन या कर्मचाऱ्यांनी दिवाळीच्या भेटवस्तू दिल्या, शुभेच्छा दिल्या। स्मशानामध्ये राबणारे हे हात सहसा दुःखाच्या क्षणीच दिसतात। मात्र प्रजासत्ताक संस्थेनं हा आनंदाचा क्षण या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला। अचानक दिवाळी सणामध्ये मायेची थाप मिळाल्याने हे कर्मचारी भावुक झाले, तर काहींच्या डोळ्यात अश्रू देखील तरळले। दररोज चितेची धग सोसणाऱ्यांना मात्र रात्रीच्या वेळी मिळालेला हा आनंद, मायेची ऊब मिळाल्याने सारेच भावुक झाले। घरामध्ये सुद्धा दिवाळी आहे आणि आम्ही तुमचे सगळे तिमिरातून तेजाकडे नेणारा प्रकाशाचा हा सण म्हणजे दिवाळी। या निमित्ताने वंचितांच्या आयुष्यातही आनंदाचा प्रकाश निर्माण व्हावा यासाठी नाशिकच्या रोटरी क्लबने एक अनोखा उपक्रम राबवला। रोटरी क्लबच्या व्हॉट्सअपवरील आवाहनानंतर फक्त 3 दिवसांमध्ये 5000 सुस्थितीतील कपडे गोळा झालेले आहेत। गुंज या संस्थेच्या माध्यमातून केवळ राज्यातच नव्हे तर परराज्यातील गरजूंना या कपड्यांचं वाटप केलं जाणार आहे।
रोटरी की तरफ से एक व्हाट्सएप पे मैसेज आया था कि अपने कुछ पुराने जो कपड़े घर में रखे हुए वो आप यहाँ पर दे तो वेलफेयर में किसी और को काम आएंगे, तो मुझे वो मैसेज अच्छा लगा, इसलिए मैं रोटरी में यहाँ पर आके दिया हूँ और बड़ी खुशी की बात है कि हम किसी के काम आए। आणि मनसेच्या वतीने मुंबईमध्ये शिवाजी पार्क दीपोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या परिवारासह त्या ठिकाणी उपस्थित होते। दीपोत्सव साजरा करण्यापूर्वी राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरेंनी मीनाताई ठाकरेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केलं। यावेळी मनसेच्या वतीने शिवाजी पार्क परिसरातील लोकांना गुलाब पुष्प देऊन दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या। दिवाळी म्हटलं की मराठी माणसांना दोनही प्रकारचे फराळ लागतात। एक म्हणजे जिभेचे चोचले पुरवणारा खाद्यपदार्थांचा फराळ, तर दुसरा आहे वैचारिक भूक भागवणारा दिवाळी अंकाचा साप्ताहिक फराळ। वैविध्यपूर्ण विषयांवरील अंकांची रेलचेल यावेळी दिसून येते। फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून आपल्या लेखनाचा ठसा उमटवणारे ताज्या दमाचे लेखक दिवाळी अंकात लिहिताना पाहायला मिळतात। त्याचबरोबर अनेक चाकोरी बाहेरील विषयांवरील दिवाळी अंक रसिकांच्या पसंतीला उतरतात। तिकडे नवी मुंबईच्या एमआयडीसी ग्रामस्थांना दिवाळीची भेट मिळालेली आहे। ठाणे बेलापूर एमआयडीसीने स्थलांतरित केलेल्या कुक्षेत गावातील 288 जणांना तब्बल 20 वर्षांनंतर घराचे करारनामे देण्यात आलेले आहेत। गेल्या काही वर्षांपासून आमदार मंदा म्हात्रे यांनी शासन दरबारी हा प्रश्न लावून धरला होता। अखेर एमआयडीसीने मागण्या मान्य करत गावकऱ्यांना दिवाळीच्या तोंडावरती ही भेट दिलेली आहे। आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते नवी मुंबईतील एमआयडीसी कार्यालयामध्ये या करारनाम्यांचं वितरण करण्यात आलं। विशेष म्हणजे 99 वर्षांच्या या करार कालावधीसाठी प्रत्येकी 5 लाख रुपयांचा नोंदणी खर्चही माफ करण्यात आलाय। 93, 94, 95 या काळामध्ये हरवलेल्या केमिकल कंपनीसाठी या गावाचं शिफ्टिंग करण्यात आलं आणि सारस्वत या गावामध्ये त्यांचं शिफ्टिंग करण्यात आलं नेरळमध्ये। जवळपास 20 वर्षाच्या कालावधीनंतर हा पेंडिंग प्रश्न होता, फार कोणाच्या लक्षात नव्हता ग्रामस्थांच्या, आणि ताईंनी तो वर आणला मंदाताईंनी, आणि त्याचा पाठपुरावा करून त्यांनी त्याच्यामध्ये स्टॅम्प ड्युटीही माफ करून घेतली शेतकऱ्यांची। त्याच्यामुळे ग्रामस्थांना याच्यामध्ये बराचसा दिलासा मिळालेला आहे। डोळ्यात तेल घालून देशाचं रक्षण करताना आपल्या प्राणांची आहुती दिली जाते जवानांकडून, आणि त्याच जवानांची आठवण म्हणून काल देशभरामध्ये एक दिवा शहीदांसाठी असा उपक्रम राबवण्यात आला। नागपूरमध्ये कशाप्रकारे शहीदांना स्मरण करून दिवाळी साजरी केली गेली याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सरिता कौशिक यांनी। देशाच्या नावे एक दिवा, हा दिवा नागपूरकर सुद्धा लावायला एकत्र झालेले आहेत सिव्हिल लाईन्सच्या भागामध्ये। आपण बघू शकता अशा पद्धतीनं हे मंडळी आहेत, या प्रत्येकाने दिवे आपल्या हातात घेऊन आपल्या सैनिकांसाठी, आपल्या देशासाठी म्हणून एक दिवा लावण्याचं ठरवलेलं आहे। इकडे जी मंडळी उपस्थित आहेत ती 24 आहेत। 24 अर्थ की 24 प्रहरी आपल्या देशाचं रक्षण करणारे जे सैनिक आहेत ते 24 तास आपलं रक्षण करतात, आणि त्यांच्यासाठी म्हणून खास हे 24 लोक एकत्र आलेले आहेत। ही सर्व जी मंडळी आहे, काही लोक जी आहेत ती आत उभी आहेत, कारण देशाच्या आतमध्ये सुद्धा आपले सैनिक आपलं रक्षण करतात आहेत, तर देशाच्या बाहेर तटरक्षण सुद्धा करत असल्यामुळे काही लोक ही बाहेरून सुद्धा उभी आहेत। अशा पद्धतीनं ह्या सर्वांनी इथे खास आपल्या सैनिकांसाठी म्हणून हजेरी लावलेली आहे। एक संदेश यांना द्यायचा आहे, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। आणि मुंबईमध्ये धनत्रयोदशीच्या निमित्तानं सोनं खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी पाहायला मिळाली। सोन्याचे दर कितीही वाढले असले तरी धनत्रयोदशीचा मुहूर्त गाठत मुंबईकरांनी सोनं खरेदी केले। तर नाशिकमध्ये देवांचे वैद्य धन्वंतरीची पूजा करण्यात आली। वैद्य विक्रांत जाधव यांच्या आयुर्वेदिक रुग्णालयामध्ये धन्वंतरी सोबतच कुबेराची आणि आयुर्वेदिक साहित्याचीही पूजा करण्यात आली। धणे गुळ यासह लाह्या आणि बत्ताशांचा नैवेद्य दाखवण्यात आला। धन म्हणजेच आपलं धन गरजेचं असलं तरी खरी संपत्ती आरोग्य हीच आहे असा संदेश यावेळी देण्यात आला।
दिवाळीच्या निमित्तानं मुंबईच्या शिवाजी पार्कवरती शिवसेनेतर्फे सांज स्वरांची या कार्यक्रमाचं काल आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेही उपस्थित होते। या कार्यक्रमामध्ये राहुल देशपांडे, वैशाली माडे, कार्तिकी गायकवाड यांच्या गाण्यांची मैफिल रंगली। औरंगाबादमध्ये दुकानदार आणि ग्राहकांमध्ये चांगलाच वाद झालेला आहे आणि 2 तरुणांनी धुडगूस घालत दुकानदाराला मारहाण केली आहे। हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालेला आहे। औरंगाबादमधील N4 भागामध्ये रिद्धी डेली नीड्स नावाचं किराणा दुकान आहे। दुपारी अचानक एक ग्राहक आणि दुकानदार यामध्ये वाद झाला आणि त्यानंतर 2 तरुणांनी येऊन दुकानदाराला बेदम मारहाण केली। या प्रकरणी पुंडलिक नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सोसायटीच्या आवारातील जाहिरातींचं होर्डिंग उचलून बाजूला ठेवल्याच्या रागातून नाशिकमध्ये एका व्यापाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे। मनसेचा पदाधिकारी असलेल्या सत्यम खंडागळेने काही साथीदारांसह व्यापारी असलेल्या अमित पवार यांना मारहाण केली आहे। काल सकाळी झालेल्या मारहाणीची दृश्य सीसीटीव्हीत कैद झालेली आहेत। या प्रकरणी आज सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये पवार यांनी तक्रार केली, पण त्याआधीच सत्यम खंडाळेने देखील व्यापाऱ्यांविरोधात तक्रार केल्याने पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत। कारणावरून बोर्ड फक्त तिथून उचलून मी बिल्डिंगच्या बॅक साईडला ठेवले, कारण की तिथे पार्किंगमुळे फार त्रास होत होता। प्रत्येकाच्या पार्किंगला बाहेर सर्व गाड्या यायचे, तर मी त्या शिफ्ट केल्या। दिवाळीचं कामकाज, साफसफाई, तर त्याने ते विचारलं। मी म्हटलं की ते मी मागे ठेवले, तू कोणाला विचारलं? तर मी म्हटलं की तू कोणाला तिथे विचारून ठेवले, तुझ्या बिल्डिंगमध्ये काही प्रॉपर्टी आहे का? तर त्याने डायरेक्ट इथे येऊन मला डायरेक्ट मारहाण केली। अमित प्रकाश पवार यांचं दुकान आहे, त्या ठिकाणी गैर ॲप्लिकंट, नॉन ॲप्लिकंट आहे, त्यांनी सत्यम खंडाळे त्यांनी त्या ठिकाणी बोर्ड ठेवलेले होते जाहिरातीची, आणि साफसफाईसाठी ते बोर्ड हलवले, म्हणून त्यांच्यात बाचाबाची, शाब्दिक बाचाबाची आणि त्यांनी मारलेले असे त्याची तक्रार आहे, निवेदन आहे।